भारतीय क्रिकेट संघात मोठा फेरबदल करण्यात आलाय। आगामी इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासोबतच आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय T20 संघाची घोषणा करण्यात आली आहे। या संघात अशा एका खेळाडूची निवड झाली आहे ज्यानं थेट क्रिकेटचं दैवत मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा तब्बल 36 वर्ष जुना विक्रम मोडीत काढलाय। या संघात अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची निवड करण्यात आली असून तो भारतीय संघात निवडला गेलेला आजवरचा सर्वात युवा खेळाडू ठरलाय। निवड समितीने घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे क्रिकेट विश्वात सध्या एकच खळबळ उडाली आहे। वैभव सूर्यवंशीची निवड का करण्यात आली आहे, त्याने सचिनचा कोणता विक्रम मोडलाय आणि भारतीय संघात आता काय मोठे बदल होणार आहेत, पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। भारतीय संघाला जून महिन्याच्या अखेरीस आयर्लंडमध्ये 2 T20 सामने खेळायचे। त्यानंतर 1 जुलैपासून इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची T20 मालिका खेळवली जाईल। इतकंच नाही तर सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीही हाच संघ मैदानात उतरणार आहे। या महत्त्वाच्या दौऱ्यांसाठी संघ निवडताना निवड समितीनं अनेक मोठे आणि धक्कादायक निर्णय घेतले। यामध्ये सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे बिहारच्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची। वैभवनं नुकत्याच झालेल्या IPL 2026च्या हंगामात आपल्या बॅटिंगनं धुमाकूळ घातला होता। त्यानं 16 सामन्यांमध्ये 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं आणि तब्बल 72 षटकारांच्या मदतीनं 776 धावा केल्या होत्या। त्याआधी 19 वर्षांखालील भारतीय संघाला वर्ल्ड कप 2026 जिंकून देण्यातही त्यानं मोलाचा वाटा उचलला होता। अंडर 19 क्रिकेटमध्ये 25 वन डे सामन्यात 1412 धावा करणाऱ्या वैभवला सध्या श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघातही संधी मिळाली। मात्र आता तो थेट सिनियर भारतीय संघासोबत युरोप दौऱ्यावर पदार्पण करताना दिसणार आहे। वैभवच्या या निवडीमुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 36 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड इतिहास जमा झालाय। यापूर्वी सर्वात कमी वयात भारतीय संघात निवड होण्याचा मान सचिन तेंडुलकरच्या नावावर होता। 1989 मध्ये पाकिस्तान दौऱ्यासाठी जेव्हा सचिनची निवड झाली होती तेव्हा त्याचं वय 16 वर्षे 181 दिवस होतं। त्यानंतर 16 वर्षे 205 दिवस वय असताना सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं। मात्र वैभवचं वय सध्या केवळ 15 वर्ष असल्यानं त्यानं आगामी दौऱ्यात कोणत्याही सामन्यात पाऊल ठेवलं तरी तो सचिनचा सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याचा विक्रमही आपल्या नावावर करेल। या ऐतिहासिक निवडीनंतर आता भारतीय संघात एक मोठा पेच निर्माण झालाय। वैभव सूर्यवंशीला प्लेइंग 11 मध्ये कोणाच्या जागी संधी मिळणार, हा आता सर्वात मोठा प्रश्न आहे। कारण सध्या भारतीय T20 संघात संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा सलामीला म्हणजेच ओपनिंगला येतात। तसेच ईशान किशन सारखा स्फोटक फलंदाजही सलामीसाठी पर्याय म्हणून संघात उपलब्ध आहे। अशा स्थितीत या 15 वर्षांच्या वादळाला संघात कसं सामावून घेतलं जातं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। दरम्यान BCCIनं या T20 संघाच्या कर्णधार पदाची धुरा श्रेयस अय्यरकडे सोपवत सूर्यकुमार यादवला डच्चू देण्यात आलाय, तर उपकर्णधार म्हणून तिलक वर्माची निवड करण्यात आली आहे। आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आणि वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक एंट्रीमुळे भारतीय संघ युरोपमध्ये कशी कामगिरी करतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।